आज एकादशी असल्यामुळे आमच्या घरात वरीच्या पिठाचं धपाट आणि शाबू किलती आणि हे सगळं कराय मी मम्मीला मदत करून डायरेक्ट गेलो मित्राचं घर पाडाय चालू आहे तिथं. तर रामकृष्ण हरी मंडळी सकाळी लवकर उठून सगळं आवरून डायरेक्ट आंघोळीला गेलो आणि आंघोळ करून झाल्यावर गळ्यातल्या तुळशीच्या माळेचं पूजन करून कपाळाला गंध लावला, कारण कपाळाला गंध लावल्याशिवाय वारकरी असल्यासारखं वाटतच नाही. मग सगळं आवरल्यावर देवपूजा करायला चालू केली. त्यात आज गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी होती, त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी सगळ्यात भारी दिवस होता. मग देवपूजा झाल्यावर भगवद्गीतेतल्या एका श्लोकाचं पठण केलं. तेवढ्यात मम्मीने एकादश असल्यामुळे शाबू करायला सुरुवात केली आणि शाबू झाल्यावर सगळी शाबू भांड्यात काढून लगेच तव्यात तेल वतून चिप्स तळून घेतलं. मग उपवास असल्यामुळे लगेच शाबू खाऊन घेतली आणि दुपारी 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत डिझाईनचं काम होतं ते करून घेतलं. त्यात संध्याकाळी पण्यान पप्पांचा जुन्ना फोन काढला आणि सलीला जायला पाहिजे म्हणून चार्जिंग लावून चालू आहे का नाही ते बघितला. फोन चार्जिंग लावल्यावर लगेच चालू झाला, त्यामुळे भाऊ तर लईच खुश झाला. मग मम्मीने संध्याकाळच्या उपवासासाठी फराळ म्हणजेच वरीच्या पिठाचं धपाट आणि खोबऱ्याची आमटी केली आणि देवाला नैवेद्य दाखवून लगेच धपाट खाऊन घेतलं. मग सगळं खाऊन झाल्यावर लगेच मित्राचं म्हणजेच गोट्याचं घर पाडाय चालू होतं तिथं आलो. जुनं घर पाडाय चालू आहे, कारण इथं आता लवकरच नवीन घर होणार आहे. त्यासाठीच आपल्या भावाची सगळी धडपड चालू आहे. मग थोडा वेळ इथं थांबलो आणि घराकडे आलो. त्यात मगाशी दंगा करणारा पण्या आता अभ्यास करत बसलेला, त्यामुळे घर एकदम शांतच झालतं. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच पेजला फॉलो करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा.